मी दाखवत आहे तुम्हाला आता माझी आल्याची शेती. आपण बाल्कनीमध्ये काय नाही उगवू शकत. कुंडीमध्ये झालं तरीही आपण छोट्या छोट्या कुंडींमधून आपण आपल्या मनसोक्त आपण भाज्या उगवू शकतोय. आता मी लावलं आहे आलं आणि त्या आल्या तुम्हाला दाखवत आहे. बघा मैत्रिणींनो, सर्वांनी बघा. हे बघा, मी आल्याला घालत आहे कुठलं खत बनवलं आहे. भेंडी आहे. भेंडी 3 दिवस पाण्यामध्ये भिजवायची आणि त्याचं पाणी आल्याला घालायचं. महिन्यातनं एकदा आपण असं पाणी घालून घ्यायचं. हे असं. आता हे आहे, खूप छोटी बादली आहे आणि मोठ्या कुंडीमध्ये लावायचं म्हटलं तर आपण आलं पाहिजे तेवढं आपलं वर्षभरासाठी आपण वापरू शकतो. यातून मी एकदम काढत नाही. मी थोडं थोडं जसं लागतं तसं वापरायला घेते. हे जी सुकलेला पाला आहे ना, सुकलेला पाला एका साईडनी त्या साईडनी तयार झालेलं असतं आलं. त्या साईडनी थोडं उकरायचं चमच्याने किंवा असं ह्याने खुरप्याने आणि तेवढाच तुकडा काढून घ्यायचा आणि आपण चहाला वापरायचा. आणि जर हिरवा बाजू आहे ना ते तसाच ठेवायचा. हे बघा, हे नवीन आता मी ठेवलं आहे उगवायला. एक तुकडा लावून ठेवला आहे आधीच. त्याला खूप दिवस लागतं मैत्रिणींनो, लगेच नाही येत आलं. आल्याला जास्त दिवस लागतात उगायला. कमीत कमी 1 महिना तरी जातो त्याला पानं यायला. म्हणून त्या आधीच मी तुकडा लावून ठेवला आहे. आता हे बघा, हे आले काढायला. पण आपण याला काढूया नंतर. काढ्यात तर नाही मी सहसं, म्हणजे त्याच्या साईडनी मी एक तुकडा काढून चहाला वापरते. आपण 1 महिन्यामध्ये तरी वापरायचं हे भेंडीचं पाणी. भेंडी त्याच्यामध्ये पाहिजेत आपण शेवग्याच्या शेंगाचे जे साली असतात त्याही वापरू शकतोय. आणि हे पौष्टिक असतं या झाडांसाठी. महिन्यातनं एकदा घालायचं. आणि मी पण तेच घालते मैत्रिणींनो, फक्त हे आल्यासाठी. आणि झाडांचं तर वेगळं वेगळं टाकलंच आहे. वेगळ्या झाडाचं वेगळं खत बनवत आहे मी. पण तरी पण तुम्ही ट्राय करून बघा आणि नक्कीच रिझल्ट मिळेल 1 महिन्यामध्ये तुम्हाला. आता हे माझं आलं आहे 3 महिन्याचं, पण मी ह्याच्यातून थोडं थोडं काढून वापरत आहे. छानसं. हे अशी भेंडी पाण्यामध्ये 3 दिवस ठेवायची आहे. हे तर तुम्हाला आधी पाणी दाखवलंच आहे. चिकट बनतं थोडं पाणी, पण चालतं. ते आपण हात लावायचा आणि ते पाणी घालायचं. कशी वाटली तुम्हाला छान मस्त माझी आल्याची शेती? चला मग मैत्रिणी, कसं वाटलं मी आल्याची शेती कशी वाटली बोला. की मग दाखवते. पण मी एकदम काढणार नव्हते, बघा कुंडीमध्ये ट्रान्सफर करणार नाही. मी नवीनच तुकडा लावणार आहे. किती खाली निघतंय ते बघूया आपण. आता पुढच्या वेळेस मी काढून बाय तुम्हाला सगळ्यांना व्हिडिओ दाखवणारा आहे. फोटोही काढणार आहे, ठेवणार आहे करा आणि काय सगळीकडे. ह्यातून चूक पण पहिला तर मी वाटेल एक व्हिडिओ मला काढणार नक्कीच व्हिडिओ आहे. मध्ये ओके, सांगा. चला बाय. आता लय चला, उशीर बाय. झालाय ताईंनो, मैत्रिणींनो. ओके, बाय.